मित्रांनो नमस्कार. गेल्या 45 वर्षामध्ये एवढा या परिसरात पाऊस कधी पडलेला नाही. मित्रांनो बघू शकता या साईडला मोठं नदीत धरण आहे. खडकी नाल्यावरती पूर्ण ओव्हरफ्लो झालं आहे. पहिल्याच पुरामध्ये हा पहिलाच पूर आहे या 2026च्या पावसाळ्यातील. या साईडला एका शेतकऱ्याचं पपई होती मित्रांनो, ती पूर्ण पाण्याखाली गेलेली. बघू शकता किती पाणी या परिसरामध्ये पडलेलं आहे. बघा या साईड परिसरात पूर्ण बघा ओव्हरफ्लो वाहते. होऊ शकता गेल्या 1 तासापासून ट्रॅफिक पूर्ण बंद झालेली मित्रांनो या परिसरातून. अंबने चोपडा रोडावरचे जोरदार पाऊस आहे मित्रांनो, खूप जोरदार पाऊस पडलेला या परिसरामध्ये. बघू शकता बघा हा पहिलाच पूर होता. बघा त्या साईडला येणारं ट्रॅफिक पूर्ण बंद आहे. बघू शकतो या साईडने येणारं बंद आहे, पूर्ण बंद आहे ट्रॅफिक. दादा एवढा पाऊस कधी पडला होता का या परिसरात? नाही पहिल्यांदा आहे का? आधी तर कुठे शेतकरी 45 वर्षापासून पहिल्यांदा हा ना. काय म्हणता काका तुम्हाला पहिला अनुभव तुम्ही कधी याच्यापेक्षा असा पाणीच नव्हतं आलेला आहे ना? पाणी उदाहरण पूर्ण भरून गेलं. एकदम जाम झाले. बोला दादा. पहिल्यांदा पडेल ना दादा तिथला पाणी. हा ना. असं पाऊस कधी पडला नव्हता बाबा. वर्षभर जिंदगी मग पाणी चढेल नाही. खरं आमचं ते खालचं गाव आहे ना. हां हां बरोबर वाईट परिस्थिती एवढी बघा मित्रांनो, काय म्हणताय की 45 वर्षामध्ये असा पाऊस कधी पडलेला नाही आहे. जेवढी पूर्ण पाण्याखाली तिकडं असा पहिल्यांदा आलेला आहे. आणि धरण जे पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे मित्रांनो. तर असा पाऊस कधी पडलेला नाही. हा पहिलाच 45 वर्षामध्ये पाऊस पडलेला आहे मित्रांनो. बघू शकता अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे. तर आपण चला ठीक आहे आता साईडला जावं, कारण की पाऊस खूप जोराचा पडलेला आहे. बघा पूर्ण ट्रॅफिक चोपडा करून येणारी, आंबणेकडे जाणारी पूर्ण बंद आहे. इकडनं चोपडा करून येणारी आणि इकडनं आंबणे पूर्ण बंद झाली मित्रांनो. तर जास्तीत जास्त लोकांनी सतर्क राहा. पाऊस जोरात आहे. कोणीही पाण्यामध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये. पावसाळ्यात या काळजी खूप गरजेची आहे, कारण की पाणी हे नाल्याचं जोरात असतं खूप. त्याच्यामुळे कोणी वाहन आम्ही जाऊ देत नाही. कोणालाही मोठे वाहन असतील छोटे वाहन सगळ्यांना आम्ही साईडलाच उभं करून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर पुन्हा भेटू. माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पुन्हा जास्त लोकांना शेअर करा. तर पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.